आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अनेक राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आलेला आहे. कालच कागलमध्ये बंडखोरी सुरुवात झाली. आज अनेक ठिकाणी ती बंडखोरी अनुभवायला मिळाली. कागलमध्ये ज्यांनी बंडखोरीला सुरुवात केली त्या शीतल फराटे, ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या, त्यांनी आता थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे मंत्री हसन मुश्रीफ यांचे शिलेदार म्हणून काम करणाऱ्या शीतल फराटे यांनी आता शिवसेनेचा झेंडा हातात धरलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळं त्या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी कालच व्यक्त केली होती आणि आज अखेर त्यांनी जिल्हा परिषदेसाठी बिद्री बोरोडे मतदारसंघातून अर्ज भरला. शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली आणि त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून आता मैदानात उतरणार आहेत. युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आणि आता शीतल फराटे या शिंदे सेनेच्या शिलेदार म्हणून काम करतील. गेले अनेक वर्षे राष्ट्रवादी पक्षात त्या काम करत होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष होत्या. मुलुक मैदान तोप म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळं कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. पण उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी आता थेट शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. शिंदे सेनेनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं आता कागल तालुक्यात बंडखोरीची सुरुवात झाली. पहिलाच महायुतीमध्ये बंडखोरी झाली. शीतल फराटे यांनी आता थेट शिंदे सेनेत प्रवेश केला. बघूया आता यापुढं कागल तालुक्यात चुरस निश्चित होणार. एकीकडं मंडलिक गट एकाकी आणि दुसरीकडं समोर समरजित घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ, संजय बाबा घाटगे असे तिघांच्या विरोधात एक अशी लढाई आहे. आता ही लढाई यापूर्वी नगरपालिकेत पण झालेली आहे. नगरपालिकेत एका ठिकाणी यश आलं, एका ठिकाणी अपयश आलं. आता जिल्हा परिषदेमध्ये काय होणार याची प्रचंड उत्सुकता निश्चितपणे आहे. पाहूया, अजून 8 दिवस पुढचे राजकीय रणधुमाळी मोठी गाजणार आहे. काय होते पुढं जिल्हा परिषदेच्या निकालासंदर्भात आणि राजकारणासंदर्भात. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, ज्यांना लोकनेते म्हणून आपण संबोधतो, ते आपले नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या घरानं बरेच वर्ष काम केलं. त्यानंतरचा बराचसा काळ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम केलं. पण ही चक्र जसं गोल असतंय तसं फिरून जसं आपण घरी परततो त्या पद्धतीने परत फिरून आम्ही या घरामध्ये आलो. स्वर्गीय मंडलिक साहेबांना या गोष्टीचा नक्कीच आनंद झाला असेल. जिथं असतील तिथून मला नक्कीच आशीर्वाद देत असतील. आदरणीय संजय दादांचे मी मनापासून आभार मानते की 2-3 दिवस या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मला असं सुद्धा म्हणलं नाही की तू स्वतः ये माझ्या भेटीला आणि मग आपण बोलूया किंवा या सगळ्याची चर्चा करूया. एखाद्याचं मन किती मोठं असावं, तर या सगळ्या 3 दिवसाच्या घडामोडीत आदरणीय दादांनी ते दाखवून दिलं. मी या निमित्तानं सांगू इच्छिते, जिथं होते तिथं 100% प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आणि आजपासून जिथं असणार आहे तिथं नक्की 100% काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आपला हा सगळा मंडलिक गट प्रत्येक गावागावामध्ये, वाड्यावस्त्यांच्या मध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या सगळ्या मायमाऊलींना, माझा सगळा बंधू भगिनी, युवक वर्ग या सगळ्यांना एकत्रित घेऊन, आपल्या बरोबर घेऊन त्यांच्या समोर एक विकासात्मक धोरण घेऊन जाण्यासाठी तुम्ही जे वीरेंद्र दादा मला संधी दिली, त्या संधीचं 100% सोनं करेन एवढी मी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देते.